डोक्यावर टोपी, अंगात सदरा आणि पायजमा असणारे साधे भोळे वाटणारे मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ आला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक ट्विट केलं आहे, एक पोस्ट केलेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कुंभार सर आहेत. सर, एकदम साधं भोळं नेतृत्व वाटत होतं, परंतु या व्हिडिओ नंतर तुमची प्रतिक्रिया काय आहे? हे साधं भोळ नेतृत्व इतरांना वाटत होतं, त्यांचा पोशाख आणि एकूण त्यांचं वावर बघता, बॉडी लँग्वेज बघता. परंतु आम्हाला मात्र गेले 2-3 महिने आम्ही त्यांच्या संदर्भामध्ये, म्हणजे त्या डिपार्टमेंट संदर्भामध्ये काही गोष्टी करत होतो, काही तक्रारी करत होतो. त्याच्यावरून लक्षात येत होतं की हा माणूस तेवढा साधा भोळा नाही आहे. म्हणजे त्याला लोकांबद्दल तळमळ नाही आहे, राज्याबद्दल काही आस्था नाही, हे आमच्या लक्षात येत होतं. परंतु हा व्हिडिओ आल्यानंतर आमची खात्री पडली की आम्हाला जे वाटत होतं की त्यांना सामान्य माणसाबद्दल आस्था नाही, त्यांना फक्त त्या पदाचे फायदे किंवा त्या पदामुळे मिळणाऱ्या गोष्टींचा लाभ घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. म्हणजे आता कालचा व्हिडिओ म्हणतो की साधारणपणे ते कुठल्या तरी हॉटेलमध्ये असतील किंवा रेस्ट हाऊसमध्ये असतील, एका तृतीयपंथीबरोबर ते म्हणजे त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत, तिथं दारू वगैरे सगळं चाललेलं आहे. असा माणूस, आणि आता त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी म्हटलं की हा जुना व्हिडिओ आहे, आत्ताच का काढताय. म्हणजे त्यांना असं म्हणायचं असावं कदाचित, आत्ता काढणं चुकीचं आहे, पण त्यांनी जे केलं त्याच्यामध्ये काही फारसं चुकीचं नाही. अर्थात तो त्यांच्या पक्षाच्या कल्चरचा भाग आहे, त्याच्यात मी जाणार नाही. परंतु गेले काही महिने आम्ही ज्या तक्रारी करतोय, उदाहरणार्थ हाफकिनसारख्या संस्थेमधून एक चंदनाच्या लाकडाचा एक मोठा व्यवहार झाला, तो चुकीचा झाला. लाखो करोडो रुपयांचे ते लाकूड स्वस्तात विकलं गेलं, म्हणजे रद्दीच्या भावामध्ये. त्यानंतर तिथला जो व्यवस्थापकीय संचालक होता, त्याने शासनाच्या पैशाने स्वतःच्या चैनीसाठी काही लाखो रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या. आपण आक्षेप घेतल्यानंतर त्या परत व्यायामशाळेत ठेवल्या. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी की आम्हाला धमक्या मिळत आहेत, आम्हाला लोकप्रतिनिधींना भेटू दिलं जात नाही, आम्हाला भत्ताही वगैरे काही दिलं जात नाही, भत्ता म्हणजे बोनस वगैरे. त्या संदर्भात ते लोकप्रतिनिधींना भेटल्यानंतर त्याने धमक्या दिल्या त्या व्यवस्थापकीय संचालकाने की तुम्ही जर असं लोकप्रतिनिधींना भेटलं तर तुमच्यावर कारवाई करू. म्हणजे एवढ्या मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई करायचं सुद्धा त्यांचं धाडस झालं नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मोठा विषय म्हणजे हाफकिनमध्ये हाफकिन ही शासनाची संस्था आहे. जागतिक आरोग्य संघटनेने त्यांना ॲक्रेडिशन दिलं आहे आणि त्यांची ज्या लसी आहेत त्या जगभर मान्यता प्राप्त आहे. त्याच्यातली एक DPT नावाची लस, जी लहान मुलांनी नुकत्याच बाळंत झालेल्या महिलांसाठी वापरण्यात येते, त्याचं जे संयुग असतं, कल्चर म्हणतात, ते एका खाजगी कंपनीनं मागितलं आणि तिथल्या व्यवस्थापकीय संचालकाने तो प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला. परंतु मंजुरी यायच्या आधीच त्याचे आता जाहिरात दर दिली. आता त्याची बहुतेक पुढची प्रोसिजरही चालू आहे. याच्या संदर्भात आम्ही तक्रारी केल्या, त्याच्यावर नरहरी झिरवळ अजिबात काही बोलायला नाहीत. ते अनेक अधिकाऱ्यांवर तक्रारी झाल्या, ACBने त्यांना दोषी पकडलं, त्याच्यावर हे काय बोलायला तयार नाहीत. परंतु हे गप्प राहण्याचं कारण काय नेमकं? कारण अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, LCBची देखील कारवाई झालेली आहे, तरी देखील ते शांत आहेत. बहुतेक कारण हेच असं व्हिडिओच असले, त्यामुळे ते शांत असावीत, नाही तर अदरवाईज शांत राहण्यासारखं दुसरं काही आम्हाला तरी कारण दिसत नाही. म्हणजे नरहरी झिरवळ यांचे आणखी काही व्हिडिओ बाहेर येऊ शकतात, व्हिडिओ असतील? 100%. त्याशिवाय सांगायचं, ज्याच्याकडे एका मंत्रालयाची जबाबदारी आहे, तो माणूस आपलं कर्तव्य सोडून बाकी सगळं करतोय. हे त्याच्यामुळंच आहे की आतापर्यंत जशा आपण खरात फाईल्स बघितल्या, तशा कदाचित नंतर आपल्याला झिरवळ फाईल्स पण पाहायला मिळतील. मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असेल? ताबडतोब त्यांचा राजीनामा घ्यावा. तर नरहरी झिरवळ यांच्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो आक्षेपार्ह आहे. महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. खरं तर अशोक खरातचं प्रकरण सुरू असताना ऐनवेळी हा व्हिडिओ आल्यामुळे खरं तर सर्वसामान्यांमध्ये देखील चर्चा आहे. परंतु अनेक गोष्टी घडल्या, अनेक घटना घडल्या, त्यानंतरही झिरवळ हे शांत होते. त्यामुळं अजूनही काही व्हिडिओ येण्याची शक्यता जी आहे ही RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केलेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केलेली आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.